नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि तिसऱ्यांदा परत एकदा लागोपाठ नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार हे स्पष्ट झालेलं आहे. फरक इतकाच आहे की 2 वेळेला एकपक्षीय बहुमत घेऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते. यावेळेला ते मित्र पक्षांच्या बळावर बहुमताचं गणित घेऊन उभं राहत आहे आणि त्याची चर्चा चालू आहे. निकाल असे का लागले, BJP कुठे तोकडी पडली किंवा जनतेचा विश्वास मोदींवरून उडाला आहे, मोदींची लोकप्रियता घटली आहे वगैरे वगैरे, या प्रकारे आपलं विश्लेषण चालू आहे. ज्यांना 1% मतं मिळालेली नाहीत, ती 36% पार गेलेल्या भारतीय जनता पक्ष आणि त्याचे नेते नरेंद्र मोदी यांना जनतेने कसं झिडकारलं आहे हे सांगत आहेत. अगदी काँग्रेस पक्षसुद्धा या क्षणी जवळपास निम्मे मतं भाजपपेक्षा मिळवू शकला आहे. भाजपला जी काय 23-24 कोटी मतं मिळाली, त्याच्या तुलनेमध्ये काँग्रेसला 13 कोटी 12 कोटी मतं मिळालेली आहेत. म्हणजे जवळपास काँग्रेसच्या दुप्पट मतं मोदी आणि भाजप मिळवले, तरी त्यांना जनतेने झिडकारलेलं आहे. आणि त्याच जनतेने ज्यांना निम्मीसुद्धा मतं दिली नाहीत, ते मात्र जनतेने त्यांना प्रचंड पुरस्कार दिला आहे. अशा पद्धतीचा प्रचार अपप्रचार जो चालू आहे त्यात त्यांनी मशगूल राहायला हरकत नाही. याचं कारण आपला हा अपेक्षाभंग का झाला याचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याचा स्वभाव भारतीय जनता पक्षाकडे आहे. आणि त्याचीच साक्ष माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोबीने दिली की मी सगळी जबाबदारी उचलतो, मी कमी पडलो आणि म्हणून सत्तापद सोडून मला संघटनेत काम करायला मिळालं पाहिजे, अशी भूमिका फडणवीसांनी घेतलेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सरकारचं बहुमत जुळवून सरकार स्थापन करण्यासाठी ज्या मित्रपक्षांनी गर्दी केली आणि शत्रुपक्षांनी बैठक घेतली, याची तुलना केली तर तुम्हाला फरक कळेल की दणका भाजप पक्षाला बसलेला असला तरी त्यापासून शिकण्याची मानसिकता भारतीय जनता पक्षाकडे आणि त्याच्या नेतृत्वाकडे आहे. पण नेमकी तीच गोष्ट मित्रपक्ष असो किंवा शत्रुपक्ष असोत त्यांच्यामध्ये अजिबात दिसत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. एकट्या भारतीय जनता पक्षाला 240पेक्षा अधिक जागा मिळाल्या आणि स्वतःला इंडी अलायन्स किंवा इंडी गठबंधन म्हणणारे जे लोक आहेत त्यांना एकत्रितपणे सुद्धा भारतीय जनता पक्षापेक्षा 5-7 जागा कमीच मिळालेल्या आहेत, 28 पक्ष मिळून. मजेशीर गोष्ट अशी आहे की काँग्रेस पक्षाला तिसऱ्यांदा 100 पार करता आलेली नाही. 99वर येऊन त्यांचं गाडं अडकलं, तरी लोकप्रियता घसरली कोणाची, तर नरेंद्र मोदींची. जनतेने नाकारलं कोणाला, भाजपला. कशी गंमत असते बघा मित्रांनो. असो, सांगायचा मुद्दा असा आहे की यातून जर तुम्ही शिकणार नसाल तर मग तुम्हाला राजकारणात भविष्य नसतं. आणि मी हे जे सांगतोय ते अर्थातच आत्तासुद्धा NDAमध्ये असलेल्या पण दबावतंत्र वापरू पाहणाऱ्या चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यासाठी मी बोलतो आहे. कारण त्यांना आत्तापासून आमिष दाखवायला सुरुवात झालेली आहे की हे आमचे जुने मित्रपक्ष आहेत. कोण? चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार. हे जर इंडी अलायन्सला आपले जुने मित्रपक्ष वाटतात तर निदान
त्यांना आधीपासून आपल्यासोबत ठेवण्याची काळजी का घेतली गेली नाही? आज नितीश कुमार यांना वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. त्या नितीश कुमारांची अपेक्षा फार मोठी नव्हती. नितीश कुमारांची अपेक्षा होती की जे भाजप विरोधी इंडी गठबंधन झालं त्या गठबंधनाचा समन्वयक निमंत्रक एवढीच आपली निवड व्हावी म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन पाटण्यामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांचं संमेलन बोलवलेलं होतं. पण तशी काही निवड झाली नाही. उलट बंगलोर आणि मुंबईमध्ये नितीश कुमारांचा पत्ता कापण्यासाठी खरगे यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरवण्यापर्यंत ममता बॅनर्जींनी मजल मारली. केजरीवाल यांनी त्याला पाठिंबा देऊन टाकला आणि तिथून नितीश कुमार यांची नाराजी समोर येत गेली. साधं निमंत्रकपद कन्व्हेनर हे पदसुद्धा ज्या आघाडीने सत्ता हाती नसताना आपल्याला नाकारलं तो काँग्रेस पक्ष किंवा अशा पक्षांची आघाडी सोबत घेऊन भविष्यातलं राजकारण करता येईल इतका मूर्खपणा नितीश कुमार यांना करायचा असेल तर त्यांनी तो जरूर करावा. कारण शेवटी गंमत अशी असते, माणूस घसरगुंडीला लागला की त्या घसरगुंडीचा शेवट कुठे आहे हे त्याला माहिती नसतो आणि मोहात सापडलेल्या माणसाच्या घसरगुंडीला कधी अंत नसतोच. चंद्राबाबू नायडू हे वेगळं प्रकरण नाही आहे. 2001 मध्ये गुजरातची दंगल झाल्यानंतर NDAमध्ये असतानासुद्धा पहिला राजीनामा जर मोदींचा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कोणी मागितला असेल तर त्याचं नाव चंद्राबाबू नायडू होतं. आणि तेवढं एक कारण दाखवून चंद्राबाबू नायडू यांनी वाजपेयींच्या काळात NDA सोडली होती आणि ते वनवासात गेले म्हणजे तब्बल 10 वर्ष वनवासात, 12 वर्ष गेले आणि परत एकदा आपल्या पक्षाचं आंध्र प्रदेशामध्ये रिवायवल करण्यासाठी, पुनरुज्जीवन करण्यासाठी त्याच चंद्राबाबू नायडूंना भाजपलाच नव्हे तर चक्क नरेंद्र मोदींना शरण यावं लागलं होतं. तरीही 4 वर्षानंतर 2018 मध्ये त्यांना दुर्बुद्धी झाली आणि त्यांनी मोदी सरकारविरुद्ध पहिला अविश्वास प्रस्ताव आणला होता. हे सगळा इतिहास मी मुद्दाम सांगतो मित्रांनो, मुद्दाम सांगतो. एखादं व्यसन, मी स्वतः सिगरेटचं व्यसन दीर्घकाळ होतं, ते सोडताना माझी तारांबळ उडाली. आता थांबणार, आता कमी करणार हे बोलत होतो पण ते आवरत नव्हतं. दारुडा माणूस पण म्हणतो उद्यापासून दारू सोडली, पण सकाळी उठून पहिलं दारू पितो आणि परत उद्याचं आश्वासन देतो. त्यामुळे चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांच्या भरोशावर आपल्याला 5 वर्ष सरकार चालवता येणार नाही, सरकार स्थिरपणे चालवता येणार नाही याची पूर्ण खात्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आहे. आणि आज तरी लाजेकाजेस्तव तत्काळ NDA सोडण्याची हिंमत या 2 नेत्यांमध्ये नाही आहे. आणि म्हणूनच जे सरकार बनू घातलं आहे ते आधीच्या 10 वर्षा इतकं स्ट्रॉंग, सामर्थ्यशाली पंतप्रधानाचं सरकार नसेल, पण तरीही या दोघांचं दबावतंत्राला मोदी आणि शहा बळी पडणार नाहीत. म्हणून ज्या कंड्या पिकवल्या गेल्या की चंद्राबाबू नायडूंना इतकी मंत्रिपदं पाहिजेत, लोकसभेचं सभापतीपद पाहिजे, नितीश कुमार आणि चंद्राबाबूंना आपापल्या राज्यासाठी विशेष दर्जा केंद्राने द्यावा ही अपेक्षा आहे किंवा मागणी आहे, या सगळ्या गोष्टीचा या दोनही नेत्यांनी साफ इन्कार केला आहे. तरी तशा वावड्या सातत्याने उडवल्या जात आहेत. इंडी आघाडीकडूनही असे अफवा पसरवल्या जात आहेत किंवा संकेत दिले जात आहेत की NDAमधले अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. पण परिस्थिती बघितली तर उलट आहे. जे अपक्ष म्हणून निवडून आले किंवा जे छोटे छोटे पक्ष कुठल्याही आघाडीत नव्हते अशा 10 खासदारांनी
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान व्हायला आपला पाठिंबा आहे अशी भूमिका घेत NDAचा आकडा ऑलरेडी 300च्या पार केलेला आहे. थोडक्यात चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या खासदारांची बेरीज 28 होते. त्या 28 लोकांनी दगा द्यायचा ठरवला तरी NDAकडे 275 ही संख्या उरते अशी परिस्थिती आज घटकेला आलेली आहे. आणि म्हणून सत्तेत राहायचं की परत एकदा उचापतखोरी करून वनवासात जायचं हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी ठरवायचे. कारण स्पष्ट आहे मित्रांनो, काँग्रेस पक्ष हा गरजेपुरता तुम्हाला बरोबर घेतो आणि गरज संपल्यानंतर उकिरड्यावर फेकून देतो. ही जितकी नितीश कुमार यांचा अनुभव आहे तितकाच चंद्राबाबू नायडू यांचा अनुभव आहे. मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी 6 वर्षापूर्वी याच नितीश कुमारांना चंद्राबाबू नायडूंना काँग्रेसने पुढं केलं होतं आणि त्यानंतर त्याच चंद्राबाबू नायडूंना बगलेत मारून सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील सगळीकडे फिरत होते. पण 2019च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसमचा पुरता धुव्वा उडाला. त्यानंतर चंद्राबाबू नायडूंना सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्षाने आपल्या दायरात सुद्धा उभं केलं नाही, पायरी चढू दिली नाही. 5 वर्ष हे आपले जुने सहकारी आहेत, समविचारी आहेत याची काँग्रेसला आठवणसुद्धा नव्हती. हे चंद्राबाबूंनी विसरता कामा नये. ज्या प्रकारे जगनमोहन रेड्डी यांनी कायदेशीर सूड भावनेने चंद्राबाबू नायडूंना गेल्या 5 वर्षात छळलं, नाडलं, तरीही यापैकी कुठलाही विरोधी पक्ष चंद्राबाबू नायडूंच्या बाजूने उभा राहिलेला नव्हता. हे सुद्धा चंद्राबाबूंनी विसरता कामा नये. 2दा-3दा त्यांचं पुनरुज्जीवन झालेलं आहे. ते भाजपसोबत गेल्यानंतरच झालेलं आहे आणि दोन्ही वेळेला मोदींबरोबर जाऊनच त्यांचं पुनरुत्थान झालेलं आहे. आणि म्हणून मित्रपक्ष म्हणून भाजप अधिक सोशिक आहे, समजूतदार आहे. ह्याचं भान ठेवलं तर त्यांचं आपलं प्रादेशिक अस्तित्व टिकवणं त्यांना शक्य होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे सरकार बनू घातलेलं आहे हे वाटत असलं आघाडी सरकार तरी मोदींसारखा खंबीर नेता आणि तितकाच प्रसंगी लवचिकता दाखवणारा नेता हे सरकार चालवू शकेल. आणि नसेल तर तो परत एकदा जनादेश मागण्यासाठी जनतेकडे जाऊ शकतो. मला आठवतं 2069-70 काँग्रेस पक्षात फूट पडली. काँग्रेसचा एक मोठा गट इंदिरा गांधींना झुगारून बाजूला झाला होता किंवा इंदिरा गांधी आधीच्या संघटना नेतृत्वाला झुगारून बाजूला झाल्या होत्या. अशा वेळेला बँकांचं राष्ट्रीयकरण, संस्थानिकांचे तनखे रद्द करणं, यातून इंदिराजींनी आपली जी समाजवादी आणि पुरोगामी प्रतिमा बनवली त्याला सगळे डावे समाजवादी कम्युनिस्ट इतके हरखून गेले होते की त्यांच्या पाठिंब्यावर 4-6 महिने इंदिराजींनी सरकार चालवलेलं होतं. आणि या लोकांकडून आपला डंका पिटून घेतला. समाजवाद आलाच म्हणून हे सगळे डावे बाहू पसरून डंका पिटत होते. अशा वेळेला 1970च्या डिसेंबरमध्ये असं लोयचपेचं सरकार चालवता येणार नाही म्हणून इंदिराजींनी सरळ लोकसभा बरखास्त करून टाकली. लोकसभेची मुदत आणखीन 2 वर्ष 1.5 वर्ष शिल्लक असताना लोकसभा बरखास्त केली इंदिराजींनी आणि मध्यावधी निवडणूक घेतली. त्या स्थिर सरकार हवं आणि स्ट्रॉंग नेतृत्व हवं
म्हणून जनतेने इंदिराजींना 2/3 बहुमत दिलं होतं आणि त्यात या सगळ्या डाव्या पुरोगामी पक्षांचा सुपडा साफ झाला होता. 10 वर्षातलं चाललेलं सरकार, त्याने जनतेला दिलेले फायदे जनतेला माहिती आहेत. आणि जर कुठचे पक्ष अडवणूक करणार असतील तर स्थैर्य आणि स्थिर सरकार यासाठी मतदार आपला जनादेश नव्याने द्यायला गेला तर या सगळ्या पक्षांचा सुपडा साफ करून मोदीजी 350 पार भाजपला निवडून आणण्याची शक्यता विसरता कामा नये. एकदा सरकार स्थापन झालं, त्यावर बहुमताचा काय ते शिक्का बसला की विश्वास प्रस्ताव मांडला गेल्यानंतर पुढचे 6 महिने विश्वास प्रस्ताव किंवा अविश्वास प्रस्ताव आणता येत नसतो. आणि एकदा 6 महिने मिळाले की तो पंतप्रधान हा त्याच्या मागे लोकसभेतलं बहुमत आहे हे प्रस्तावाने सिद्ध झालेलं असल्यामुळे त्याचा शब्द म्हणजेच लोकसभेचं मत असं मान्य करून राष्ट्रपतींना पंतप्रधानाची प्रत्येक शिफारस स्वीकारावी लागते. आणि म्हणूनच पहिल्या 6 महिन्यामध्ये नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू किंवा आणखीन कोणी उचापती करणार असेल तर लोकसभा बरखास्त करून जनादेश परत मागण्याचा पूर्ण अधिकार पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना असेल आणि आहे. त्यामुळे सरकार पाडायला जाल तर 543 नवनिर्वाचित खासदार आहेत, ते आपली 5 वर्षाची टर्म पूर्ण करण्यापूर्वीच बरखास्त होऊ शकतात हे सुद्धा विसरता कामा नये. पंतप्रधानाचे विशेषाधिकार असे असतात कारण त्याच्यावर लोकसभेने विश्वास दाखवलेला असतो. आणि म्हणूनच सरकार बनून लोकसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर पुढल्या 6 महिन्यात होणाऱ्या घडामोडींना फार मोठं महत्त्व आहे. आणि याच दरम्यान महाराष्ट्र, झारखंड मला वाटते आणि तुमच्या हरियाणा वगैरे अशा विधानसभांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. याकडे बारकाईने लक्ष ठेवायला लागेल. पण एक गोष्ट साफ आहे, ज्यांना असं वाटतंय की बहुमत गमावल्यामुळे नरेंद्र मोदी हा लेचापेचा पंतप्रधान झालाय तर ते मूर्खाच्या नंदनवनात आहेत. मूर्खाच्या नंदनवनात आहेत. ज्या वेळेला असा दणका बसतो त्यानंतर नव्याने उभा राहिलेला नरेंद्र मोदी किंवा अमित शहा हे त्यापेक्षा मोठं घवघवीत यश मिळवतात. हा सुद्धा इतिहास आहे. एवढंच लक्षात ठेवा. आत्ता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.